नमस्कार. आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा भाग आपला चाललाय 8वा. दोहे आहेत 19 ते 21. सद्गुरू जर मिळाले नाही तर मनुष्य मायेत जखडला जातो. मायेपासून त्याची सुटकाच होत नाही. मग 84चे फेरे तो फिरत राहतो. पण कबीर म्हणतात की मला सद्गुरू प्राप्त झाल्यामुळे माझं कल्याण झालं. ते प्राप्त झालं नसतं तर काय झालं असतं? त्यासाठी आपण 19वा दोहा ऐकूयात. भली भई जो गुरु मिल्या नाहीतर होती हानी, दीपक दृष्टी पतंग जू पडता पुरी जाणे. भली भई जो गुरु मिल्या नाहीतर होती हानी, दीपक दृष्टी पतंग जू पडता पुरी जाणे. गुरु मिळाला म्हणून बरं, नाहीतर मोठं नुकसान झालं असतं. पतंग रूपी माझी दृष्टी माया रूपी दिव्यावर पडली असती आणि मी पूर्णपणे जळून गेलो असतो. कबीरांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे आणि त्यामुळे ते कृतज्ञता व्यक्त करत आहे. कारण सद्गुरू जर भेटले नाहीत तर संसार असत्य आहे. हे कसं कळलं असतं? संसाराची असारता सद्गुरूंच्यामुळे कळली असल्यामुळे संसाराचा त्याग होऊ शकला असंच कबीरांना वाटलंय. आणि नाहीतर ते या संसाराच्या जंजाळात पुरते फसले असते. बहुगुणी सद्गुरूंच्या अभावीच शिष्याचं मोठं नुकसान होतं. कबीरांनी इथे परिचित असं पतंगाचं उदाहरण दिलंय. पतंग नावाचे एक प्रकारचे किडे दिव्यावर झेप घेत असतात आणि आपलाच नाश करून घेत असतात. इथे कबीरांनी पतंगाला दृष्टी आणि दिव्याला माया असं म्हटलंय. पतंग जसा दिव्याकडे आकर्षित होतो तसा मनुष्य मायेकडे आकर्षित होतो आणि आपलं स्वस्वरूप विसरतो. मायेकडे आकर्षित झाल्यामुळे त्याला एकत्वाचा अनुभव येत नाही. पर्यायाने तो स्वतःचं अकल्याणच करून घेतो. परंतु कबीरांना गर्वा म्हणजे श्रेष्ठ अशा सद्गुरूंची प्राप्ती झाल्यामुळे ते स्वतःला मायेमधून सोडवून घेऊ शकले आणि आपलं कल्याण करून घेऊ शकले. मराठी साखी ऐकूयात. गुरु मिळता मी धन्य जाहलो, नाही तरी नुकसान. पतंगा समसंसारामध्ये आत्मघात अज्ञान. गुरु मिळता मी धन्य जाहलो, नाही तरी नुकसान. पतंगा समसंसारामध्ये आत्मघात अज्ञान. आता पुढच्या दोह्यातही कबीरांनी मनुष्याला पतंगाची उपमा दिलेली आहे. प्रथम आपण दोहा ऐकूयात 20वा. माया दीपक नर पतंग, भ्रमी भ्रमी इवै पडंत. कहे कबीर गुरु ज्ञान थे, एक आध उबरंत. माया दीपक नर पतंग, भ्रमी भ्रमी इवै पडंत. कहे कबीर गुरु ज्ञान थे, एक आध उबरंत. अर्थ, कबीर म्हणतात की माया ही दिव्याप्रमाणे आहे आणि मनुष्य पतंगाप्रमाणे आहे. जसा पतंग फिरून फिरून दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतो तसाच मनुष्य सुद्धा मायेच्या जंजाळात फसतो. एखाद्यालाच गुरुकडून ज्ञान प्राप्त झालं तर या मायेपासून तो वाचतो. माया ही जीवाला आपल्याकडे आकर्षून घेते आणि हे मायेचं आकर्षण अत्यंत प्रबल असतं. मायेमधून सुटका करून घेणं ही फार मोठं कठीण काम आहे. कबीरांनी मायेची अनेक दोह्यांमध्ये तिला डाकिनी, ठगिनी असं म्हणून निंदा केलेली आहे. कित्येक साधक भली मोठी तपस्या करूनही या मायेच्या फंदातून सुटत नाही. पुराणांमधून विश्वामित्रादींची अनेक उदाहरणं आलेली आहेत की जे कठोर तपस्या करत असून सुद्धा मायेने वेढले गेलेले दिसून येतात. पतंग जसा दिव्यावर घिरट्या घालत राहतो तसाच मनुष्य मायेभोवती घिरट्या घालत असतो, फिरत असतो आणि ते कबीरांनी भ्रमी या शब्दातून व्यक्त केलेलं आहे. ज्ञानी अशा सद्गुरूंच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेऊन आपला उद्धार करून घेणारा एखादाच असतो. आणि भगवंत ही गीतेत सांगतात की
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यांमध्ये एखादाच यश सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एखादाच परमात्म स्वरूप जाणू शकतो. मुळात आत्मोद्धार घेऊ इच्छिणारे लोक विरळच असतात. त्यात इच्छा असूनही त्या मार्गावर पाऊल ठेवणारे आणखीन कमी लोक आणि त्यातही प्रत्यक्ष यश मिळवणारे तर अगदी तुरळक लोक असतात. बाकी सारे मायेचे बंधन झुगारून देऊ शकत नाहीत. तिच्यातच गुरफटून राहतात आणि वारंवार जन्म मृत्यू हे अनुभवत राहतात. परंतु एखादा ज्याला गुरुकृपा प्राप्त झाली आहे तो मात्र या मायेपासून स्वतःचा उद्धार करून घेतो. मराठी साखी ऐकूया. दीपक माया नरपतंग तो ज्योतीवर नित फिरतो होई सद्गुरु कृपा जयावर मायेतूनही तरतो. दीपक माया नरपतंग तो ज्योतीवर नित फिरतो होई सद्गुरु कृपा जयावर मायेतूनही तरतो. अधिकारी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. तसंच ती प्राप्त करण्यासाठी शिष्य सुद्धा अधिकारीच हवा. शिष्य जर अधिकारी नसेल, त्याला ज्ञानप्राप्तीची तळमळ नसेल तर गुरुप्राप्ती होऊनही काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच कबीर 21व्या दोह्यात सांगतायत की सतगुरु बपुरा क्या करे जैसी शहिमा है चूक भावै जो प्रमोदिले बंसी बजाई फूक. सतगुरु बपुरा क्या करे जैसी शहिमा है चूक भावै जो प्रमोदिले बंसी बजाई फूक. बपुरा याचा अर्थ आहे बिचारा, प्रमोदी याचा अर्थ आहे प्रबोध. दोह्याचा अर्थ बघूयात. उत्तरार्धातील बासरीच्या उदाहरणामुळे या दोह्यांचे 2-3 अर्थ संभवतात. पहिला आहे, जर शिष्यातच कमतरता असेल तर सद्गुरू तरी बिचारा काय करणार. असा अज्ञानी शिष्य असेल तर तो सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आपल्याला हवा तसा अर्थ करेल. त्यामुळे बासरी फुंकली की त्यातून वायू निघून जातो. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी केलेला उपदेश त्याच्यामध्ये दृढ होणार नाही. दुसरा अर्थ आहे, जर शिष्यातच कमतरता असेल तर सद्गुरू तरी काय करणार बिचारा. सद्गुरू शिष्याला ज्ञान तर देतातच, परंतु बासरीच जर बरोबर नसेल तर त्यात कितीही फुंकर मारली तरी मधुर स्वर निघणारच नाहीत. आणि तिसरं आहे, वास्तविक सद्गुरू कुशल वादक आहेत. बासरीमध्ये फुंकर घालून त्यातून मधुर स्वर काढण्यात ते कुशल आहेत. पण बासरीतच जर खोट असेल तर त्यातून मधुर स्वर कसे बरं निघणार. बासरीला 6 छिद्र असतात. कुशल वादक त्यातून अनेक राग रागिण्या वाजवत असतो. पण ज्याला बासरीच वाजवता येत नाही तो मात्र त्यातून भो भो असाच आवाज काढतो. आणि वादक कुशल असूनही जर बासरी चांगली नसेल तरीही त्यातून राग रागिण्या वाजवता येणारच नाहीत. सद्गुरू हे कुशल वादक आहेत, तर शिष्य म्हणजे चांगल्या बांबूपासून बनवलेली बासरी आहे. शिष्य जर अधिकारी असेल तर सद्गुरूंनी त्या शिष्याच्या कानात तत्वमसीची फुंकर मारली की लगेचच अहम ब्रह्मास्मीची धून वाजायला लागेल. सद्गुरू कानात मंत्र सांगतात, शिष्याला ज्ञानप्राप्ती होते. बासरी वादक कुशल असला तरी बासरी चांगली पाहिजे. ती बासरी पोकळ हवी, त्या बासरीची 6 छिद्र मोकळी हवीत, तरच कुशल बासरी वादक त्या बासरीतून नाना राग रागिण्या आळवू शकेल. तसंच शिष्याची सुद्धा ज्ञानग्रहण करण्याची इच्छा हवी. आणि ज्या 5 ज्ञानेंद्रियांनी ज्ञान मिळवायचंय ती 5 ज्ञानेंद्रिये आणि मन ही 6 छिद्र मोकळी हवीत, तरच त्यातून ज्ञान संगीत उत्पन्न होईल. पण जर बासरीची छिद्र मोकळीच नसतील तर एका बाजूनी घातलेली फुंकर संगीत निर्माण न करताच बाहेर निघून जाईल. आणि त्यामुळे सद्गुरू जसा अधिकारी हवा तसा शिष्य सुद्धा अधिकारीच हवा. शिष्य जर दोषांनी परिपूर्ण असेल तर सद्गुरू काय करतील विचारे. आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि आजचा भाग आपण इथे संपवूयात.
अधिकारी जर शिष्य नसे तर सद्गुरु काय करील. सांग कशी मग ज्ञान बासरी नाद तिचा घुमवील. अधिकारी जर शिष्य नसे तर सद्गुरु काय करील. सांग कशी मग ज्ञान बासरी नाद तिचा घुमवील. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.